Hello students, in last lecture we study the block diagram of IC 555. In this lecture we study the applications of IC 555. The first application is IC 555 as monostable multivibrator. This monostable multivibrator is also known as a one-shot multivibrator. The monostable multivibrator is also known as one-shot multivibrator. The figure shows the internal construction diagram of monostable multivibrator. This is the circuit diagram of monostable multivibrator. In this diagram, the internal components are not seen. There are only pins and the external components, and this is the waveform showing the working of monostable multivibrator. In last lecture we study internal block diagram of 555. In that block diagram we study the upper comparator gives high output when threshold is greater than control voltage. Then flip-flop sets which gives high voltage to the base of transistor. Then transistor saturates and capacitor discharges. The lower comparator gives high output when trigger input is less than that of 1/3 VCC, that is non-inverting input voltage. Then lower comparator gives high output which resets the flip-flop. Then Q bar is equal to 1 and Q is equal to 0. This cut off the transistor, and when transistor cut off, capacitor starts to charge. हे आपण ब्लॉक डायग्रामच्या वर्किंगमध्ये बघितले. तेच वर्किंग प्रिन्सिपल इथं आपण मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला यूज करणार आहे. फक्त एक्सेप्ट चेंज काय आहे यामध्ये, तर पिन नंबर 6 दी थ्रेशोल्ड आहे आणि पिन नंबर 7 काय डिस्चार्ज आहे. दी पिन नंबर 6 अँड पिन नंबर 7 इज कनेक्टेड. म्हणजे मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर कनेक्ट किंवा कन्स्ट्रक्ट करताना काय केलं जातं, तर पिन नंबर 6 आणि पिन नंबर 7 काय केल्या जातात, शॉर्ट केल्या जातात, म्हणजे एकत्रित कनेक्ट केल्या जातात. पिन नंबर 6 इज थ्रेशोल्ड अँड पिन नंबर 7 इज डिस्चार्ज. ह्या दोन्ही पिन्स एकत्रित कनेक्ट केल्यानंतर काय कन्स्ट्रक्ट होतो, आपला मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. मग ह्याच कंडिशननी अप्पर आणि लोअर कंपॅरेटरचे जे वर्किंग प्रिन्सिपल आहे तिथं मोनोशॉट मल्टी व्हायब्रेटरला यूज करणार आहे आपण. पिन नंबर 2 जो काय तो काय ट्रिगर आहे. मग इथं वेवफॉर्ममध्ये काय दाखवलं आहे, पिन नंबर 2 ला काय दिले आपण, एक ट्रिगर पल्स दिलेली. ती ट्रिगर पल्स कशी आहे, दी ट्रिगर पल्स इज नॅरोवर, म्हणजे त्याचं व्होल्टेज काय कमी होत जाते सिक्वेन्सली. त्याला देताना व्होल्टेज काय प्लस VCC आहे आणि तो स्लाइटली काय होतो डिक्रीज होतो. when the trigger voltage is equal to the 1/3 VCC. 1/3 VCC is the non-inverting input of lower comparator. लास्ट ब्लॉक डायग्राम मध्ये आपण बघितले कंट्रोल व्होल्टेज जो पिन नंबर 5 आहे, इथं व्होल्टेज किती असतं 2/3 VCC आणि लोअर कंपॅरेटरचा जो नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे तिथं व्होल्टेज डिवायडरनी आलेलं व्होल्टेज किती असतं, तर 1/3 VCC. when the trigger pulse is less than that of 1/3 VCC. कारण कंपॅरेटर कधी हाय आउटपुट देणार आहे, व्हेन नॉन इन्व्हर्टिंग इनपुट इज ग्रेटर दॅन दिस इन्व्हर्टिंग इनपुट. इन्व्हर्टिंग इनपुटला आपण आता ट्रिगर पल्स अप्लाय केलेली आहे. मग ही ट्रिगर पल्स जेव्हा ड्रॉप होणार आहे कुठं, बिलो दी 1/3 VCC. इथं काय दाखवलं, हा 1/3 VCCचा पॉईंट आहे. when trigger pulse drop below the 1/3 VCC, then lower comparator gives the high output. हा लोअर कंपॅरेटर काय करेल, हाय आउटपुट देईल, विच रिसेट्स दी फ्लिप फ्लॉप. लोअर कंपॅरेटरने हाय आउटपुट दिल्यामुळं काय झाला, R इज इक्वल टू 1. व्हेन R इज इक्वल टू 1, RS फ्लिप फ्लॉप रिसेट्स, दॅट इज Q बार इज इक्वल टू 1 अँड Q इज इक्वल टू 0. Q 0 आल्यामुळे ट्रान्झिस्टरचा बेस काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे आणि ट्रान्झिस्टर काय होतो, कट ऑफ कंडिशनमध्ये राहतो. कट ऑफ कंडिशनमध्ये राहतो म्हणजे त्याचा कलेक्टर करंट जो काय तो काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. त्यामुळं हा जो त्याच्या डिस्चार्ज टर्मिनलला कनेक्ट केलेला कपॅसिटर आहे तो काय होतो, चार्ज व्हायला सुरुवात होते. इथं वेवफॉर्ममध्ये बघायचं आता, हा काय ट्रिगर इनपुट दिलेला आहे पिन नंबर 2 ला. जेव्हा ट्रिगर पल्स 1/3 VCC पेक्षा कमी होते, लेस दॅन, तेव्हा हा कपॅसिटर थ्रेशोल्ड काय होतो, चार्ज व्हायला सुरुवात होती आणि हे चार्जिंग व्होल्टेज इथं दाखवलेलं आहे. दी कपॅसिटर चार्जेस दॅट दी व्होल्टेज अक्रॉस दॅट कपॅसिटर स्टार्ट्स टू इन्क्रीज.
हे increasing voltage when this charged voltage of this capacitor reaches to the 2/3 VCC. 2/3 VCC पर्यंत हा जो कॅपॅसिटर चार्ज होणार आहे तेव्हा ह्या पिन नंबर 6 व्होल्टेज किती असेल, इज ग्रेटर दॅन दिस 2/3 VCC, इक्वल ऑर ग्रेटर दॅन. जर का तो 2/3 VCC पर्यंत पोचला किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अप्पर कंपॅरेटर काय करेल, हा आउटपुट देणार आहे, बिकॉज थ्रेशोल्ड इज गिवन टू दी नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल अँड पिन नंबर 5 इज दी 2/3 VCC कंट्रोल व्होल्टेज. म्हणजेच काय, कॅपॅसिटर चार्ज होतो, चार्ज होत असताना त्याच्या अक्रॉस व्होल्टेज इन्क्रीज होत जाणार आहे. इन्क्रीज होऊन ते कुठंपर्यंत पोचलं, 2/3 VCC पर्यंत आलं. 2/3 VCC किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज झालं तर अप्पर कंपॅरेटर काय करेल, हा आउटपुट देणार आहे. दिस हाय आउटपुट इज गिवन टू दी set input of the RS flip flop, therefore flip flop set and Q is equal to 1. This high one, that is high voltage, is given to the transistor. Its base voltage increases and transistor saturates. When transistor saturates, its collector voltage decreases and capacitor discharges as shown in the figure. जेव्हा ह्या सेकंड वेवफॉर्म मध्ये बघायचं, तो 1/3 VCC ला आल्यानंतर कॅपॅसिटर चार्ज व्हायला सुरुवात झाली. तो 2/3 VCC पर्यंत आल्यानंतर अप्पर कंपॅरेटरने हा आउटपुट दिला, फ्लिप फ्लॉप सेट झाला, ट्रान्झिस्टर सॅच्युरेट झाला आणि त्यामुळे कॅपॅसिटर काय होतो, डिस्चार्ज होतो. आणि ह्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या दरम्यान काय मिळते आपल्याला, एक रेक्टँग्युलर पल्स मिळती. ती कुठे मिळणार आहे आपल्याला, पिन नंबर 3 ला आउटपुटला मिळते. हे जे काय चार्जिंग टाइम आहे ह्याला काय म्हटलं जातं तर W, दॅट इज विड्थ ऑफ दॅट पल्स. जी रेक्टँग्युलर पल्स मिळती त्याची काय विड्थ आहे आणि ती विड्थ ऑर टाइम पिरियड ऑफ दॅट पल्स इज गिवन बाय 1.1 RC. आर आणि सी काय असतात, दी व्हॅल्यूज ऑफ एक्सटर्नली कनेक्टेड रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. हा RC टाइम कॉन्स्टंट जेवढा जास्त असेल तेवढा हा चार्जिंग म्हणजे कॅपॅसिटरला 2/3 VCC पर्यंत पोचायला वेळ जास्त लागतो आणि त्यामुळे ही विड्थ काय होती, वाढत जाते. म्हणजे W कशावरती डिपेंडंट असतो तर व्हॅल्यूज ऑफ आर अँड सी. ह्या मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये काय होतं, जेव्हा आपण नेक्स्ट पल्स अप्लाय करणार आहे ट्रिगर इनपुटला तेव्हाच आणखीन एक दुसरी आपल्याला रेक्टँग्युलर पल्स मिळती. म्हणजे एकदा पल्स ट्रिगर अप्लाय केल्यानंतर एकच रेक्टँग्युलर पल्स मिळती, दॅट इज मोनो, म्हणजे एकच, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, मोनोस्टेबल किंवा वन शॉट मल्टीव्हायब्रेटर. मग हा जो काय मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहे हा कुठे यूज केला जातो तर गेटिंग पल्सेस, GATING, गेटिंग पल्सेस म्हणजे काय, आपण कंपॅरेटर्स किंवा कंट्रोल गेट्स जे काय असतात ते ट्रिगर करण्यासाठी, सुरू करण्यासाठी ह्या पल्सचा यूज केला जातो. त्या ठिकाणी मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर यूज केला जातो. ही नेक्स्ट जी थर्ड डायग्रॅम दाखवली ती काय आपली सर्किट डायग्रॅम. ह्या सर्किट डायग्रॅममध्ये इंटरनल कॉम्पोनंट्स न दाखवता काय केले, ओनली पिन्स अँड एक्सटर्नल कॉम्पोनंट्स दाखवलेले आहेत. पिन नंबर 7 आणि 6 काय केलेत, शॉर्ट केलेले आहेत आणि त्या दोन्ही एकत्र कुठं कनेक्ट केलेले आहेत, आर आणि सी, रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. पिन नंबर 2 इज दी ट्रिगर, पिन नंबर 1 इज ग्राउंड, पिन नंबर 5 इज ग्राउंडेड थ्रू ए 0.01 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. हा 0.01 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर कशासाठी यूज केला जातो, इट इज यूज्ड टू प्रोव्हाइड दी नॉईज फिल्टरिंग. व्हॉट इज नॉईज, दी अनवॉन्टेड डिस्टर्बन्स ॲट दी आउटपुट. मग जो काय नॉईज आहे तो फिल्टर करण्यासाठी हा 0.01 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर पिन नंबर 5च्या थ्रू ग्राउंड लेवलला कनेक्ट केला जातो. पिन नंबर 3 इज आउटपुट, पिन नंबर 4 इज रिसेट इनपुट. मागच्या ब्लॉक डायग्राममध्ये आपण बघितलं पिन नंबर 4 काय असती, रिसेट असती, पण ती जर का ग्राउंड लेवलला ठेवली, ग्राउंडेड असेल तर काय होतं, IC वर्किंगपासून थांबतो. मग हे जे काय आहे प्रिव्हेंटिंग ऑफ दॅट IC स्टॉप, दी पिन नंबर 4 इज कनेक्टेड टू दी सप्लाय व्होल्टेज. पिन नंबर 4 आणि 8 कुठं कनेक्ट केले जातात तर प्लस VCCला कनेक्ट केले जातात. एक्झाममध्ये आयदर इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ मोनोस्टेबल और सर्किट डायग्राम ऑफ मोनोस्टेबल दोन्हीपैकी एक डायग्राम, सर्किट डायग्राम काढली तरी चालेल. वर्किंगसाठी ही डायग्राम यूज करतो आपण आणि एक्सटर्नल कॉम्पोनंट्स दाखवायचे असतील तर ही सर्किट डायग्राम यूज केली जाते.
आणखीन एकदा रिपीट करूया आपण. मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. ओरलमध्ये नेहमी हा क्वेश्चन विचारला जातो की मोनोस्टेबल, मोनो का म्हटलं जातं. मोनो का म्हटलं जातं? मोनो ह्या शब्दाचा अर्थ काय, तर वन, सिंगल. मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटरच्या आउटपुटला काय मिळते, एक सिंगल रेक्टँग्युलर पल्स मिळते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, वन शॉट ऑर मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. आणि ती एक सिंगल पल्स कधी मिळते आपल्याला, ट्रिगर इनपुटला, जेव्हा आपण ट्रिगर पल्स अप्लाय करतो तेव्हा. पिन नंबर 6, कोणत्या पिन शॉर्ट असतात, तर मोनोस्टेबलमध्ये कोणत्या पिन शॉर्ट असतात, पिन नंबर 6 अँड 7. पिन नंबर 6 इज थ्रेशोल्ड अँड पिन नंबर 7 इज डिस्चार्ज. ह्या दोन्ही पिन्स शॉर्ट, दॅट इज कनेक्टेड टू इच अदर. ह्याच्या वर्किंगमध्ये काय, पिन नंबर 2 इज गिवन विथ ए नॅरो पल्स. When the trigger pulse drops below the 1/3 VCC, then lower comparator gives the high output which resets the flip-flop. Therefore, Q is equal to 0. That cut off the transistor, and because of transistor cut off, the capacitor starts to charge. Capacitor starts to charge when the voltage across this capacitor reaches to the 2/3 VCC. Then upper comparator provides high output which sets the flip-flop. Q is equal to 1. Transistor saturates. When transistor saturates, capacitor discharges. And between this charging of capacitor, we get a rectangular output pulse at the pin number 3. The width of this rectangular pulse is given by W is equal to 1.1 RC. The time or width of this output of this monostable multivibrator depends on these values of externally connected R and C components. The monostable multivibrator is used for getting pulse in number of digital equipments. The pin number 5 is provided with 0.01 microfarad capacitor. This capacitor is used for noise filtering. ओरल साठी हा क्वेश्चन विचारला जातो. हे झालं मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. बोर्ड क्वेश्चन पेपर मध्ये एक्सप्लेन दी मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर विथ सर्किट डायग्राम अँड वेवफॉर्म्स. ह्या क्वेश्चन मध्ये सर्किट डायग्रामला दोन्हीतली एक सर्किट डायग्राम काढायचे. सर्किट डायग्रामला 1.5 मार्क असणार आहे आणि वेवफॉर्मला आपल्याला अर्धा मार्क असणार आहे. ह्या अर्धा मार्कांमध्ये ट्रिगर, थ्रेशोल्ड आणि आउटपुट सगळे नेम्स लिहिणं गरजेचे आहे, तर अर्धा मार्क मिळणार आहे. इथं झाले 2 मार्क आणि वर्किंगसाठी असतील 2 मार्क. त्या 2 मार्कांमध्ये वर्किंगसाठी परत हा जो काय फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी अर्धा मार्क असतो. म्हणजे आउटपुटचं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे तिथं, W इज इक्वल टू 1.1 RC. आणि ह्या फॉर्म्युल्यावरती परत आपल्याला एक्झाम्पल्स आहेत. सपोज टाईम पिरियड किंवा टाईम पिरियड T काढायला सांगितलं जाईल, R आणि C दिले जातील, किंवा T दिला जाईल, R दिला जाईल आणि C काढायचं असेल. ह्या फॉर्म्युल्यानी काय काढायचे आहेत आपल्याला, एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. ते तुम्हाला मी नोट्समध्ये देणार आहे. हा झाला मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला पुढचं ॲप्लिकेशन बघायचं आहे, विच इज ए अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. चेंज काय, फक्त अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये पिन नंबर 6 आणि पिन नंबर 2 काय असतात, शॉर्ट केलेल्या असतात. इथं सर्किट डायग्राममध्ये महत्त्वाचं काय, पिन नंबर 7 आणि 6 शॉर्ट केलेल्या दाखवल्या गेल्या पाहिजेत, तर फुल मार्क्स मिळतील. दिस इज ऑल अबाउट दी मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. थँक्यू.